अगदी चमचमीत आणि चविष्ट असं हे चिकन फ्राय बनून तयार झालेलं आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि फारच चविष्ट असं हे चिकन फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी मोजक्या आणि कमी साहित्यामध्ये हे चिकन फ्राय अगदी चविष्ट असं म्हणून तयार होतं। तर यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ असं 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे कुकरमध्ये मी शिजवणार आहे, तुम्ही पातेल्यामध्ये जरी शिजवून घेतला तरी चालू शकतं। तर आता कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे। कांदा खूप जास्त लालसर करायची गरज नाही, अगदी हलकासा लालसर व्हायला लागला की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालूयात। तर हे चिकन आपल्याला 1-2 मिनिटे तेलावरती परतून घ्यायचं आहे। तर हे चिकन व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर इथे एक छोटा चमचा खडे मीठ घातलेला आहे आणि एक छोटा चमचा हळद यामध्ये मी घातलेली आहे। तर हे सगळं पुन्हा एकदा छान असं मी मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी पाणी यामध्ये घालायचं आहे। तर पाणी आपल्याला गरम केलेलंच यामध्ये घालायचं आहे। तर दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर गरम केलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे। तर इथे आपण चिकन फ्राय बनवणार आहोत, तर जास्तीच्या पाण्याची आपल्याला गरज नाही, अगदी 1 वाटीभर पाणी पुरेसं होतं। पण इथे मी जास्तीचं पाणी घातलेलं आहे कारण या पाण्याचा मी तांबडा रस्सा बनवणार आहे। पण तुम्हाला जर बनवायचा नसेल तर चिकन शिजण्यापुरतंच पाणी तुम्ही यामध्ये घालू शकताय। अगदी 1 ते 1.5 वाटी पाणी यामध्ये घातला तरी चालू शकतं। आणि आता आपल्याला हे चिकन जे आहे शिजवून घ्यायचं आहे। तर कुकरचं झाकण मी लावते आणि अगदी बारीक गॅसवरती 12 ते 15 मिनिटे हे चिकन मी शिजण्यासाठी ठेवून देणार आहे। तुम्ही हवं तर मोठ्या गॅसवरती 3 शिट्ट्या, मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेतला तरी चालेल। तर हे चिकन शिजतंय तोपर्यंत आपण याचा मसाला बनवूयात। मसाला अगदी मोजका लागणार आहे। तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस साधारण एक छोटी अर्धी वाटी घेतलेला आहे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे मोठ्या आकारामध्ये कट करून, एक मोठा चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे। तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर या मसाल्यांव्यतिरिक्त कोणताही गरम मसाला किंवा चिकन मसाला, मटन मसाला आपल्याला वापरायची अजिबात गरज नाही। या मोजक्या साहित्यामध्ये अगदी चविष्ट चमचमीत चिकन फ्राय आपलं बनून तयार होणार आहे। तर हे मसाले आपल्याला अजिबात भाजायची गरज नाही, तर हे सगळे मसाले आपण कच्चेच वाटून घेणार आहोत। तर हे सगळंच साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची आहे। गरजेपुरतं पाणी टाकून अगदी बारीक अशी याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। ही पेस्ट आता आपण बाजूला ठेवूयात आणि आता आपण चिकन शिजलं आहे का ते चेक करूयात। तर 15 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता, पूर्ण थंड झाल्यानंतर कुकर मी उघडलेला आहे। तर इथे चिकन बघू शकता छान शिजलेलं आहे। तर आता हे चिकनचे पीस आपण काढून घेऊयात। तर इथे हे सगळे चिकनचे पीस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे जे चिकनचं सूप आहे तर हे तुम्ही पिण्यासाठी घेऊ शकता, लहान मुलांना देऊ शकता। याचा तुम्ही तांबडा रस्सा बनवू शकता किंवा अळणी भात सुद्धा बनवू शकता। तर याचा मी तांबडा रस्सा बनवणार आहे। यासाठी मी हे जास्तीचं सूप बनवलेलं आहे। पण तुम्हाला यापासून काही बनवायचं नसेल तर तुम्ही जास्तीचं सूप न बनवता अगदी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून चिकन शिजवून घेऊ शकता। तर आता आपण चिकन फ्राय बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे काजू मी फ्राय करून घेते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर अगदी हलक्याशा रंगावरती हे काजू मी तळून घेतलेले आहेत। हे सगळे काजू मी काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे। तर आता हे सगळं वाटण छान आपण तेलावरती परतून घेणार आहोत। छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे आणि एकसारखं मिक्स करत हे वाटण आपण छान परतून घेणार आहोत। तर इथे अगदी मिनिटभरामध्ये हा मसाला छान परतून झालेला आहे, मस्त असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपण एक खास गोष्ट घालणार आहोत आणि ती म्हणजे हे बेसन। तर इथे मी 2 छोटे चमचे बेसन घेतलेलं आहे। बेसन घातल्यामुळे हा जो सगळा मसाला आहे तो चिकनला व्यवस्थित लागतो। तर इथे आपण चिकन फ्राय बनवत आहोत, तर हे थोडंसं कोरडं असतं आणि हे बनल्यानंतर त्याचा मसाला वेगळा आणि चिकन वेगळं असं व्हायला नको। तर हे सगळं एकजीव व्हावं, हा मसाला सगळा चिकनला व्यवस्थित लागावा यासाठी आपल्याला हे बेसन घालणं खूप गरजेचं आहे।
बेसन घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट हे सगळं छान असं मी परतून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये मी लाल तिखट घालते आहे। तर 2 ते 2.5 चमचे इथे मी लाल तिखट घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। तर चिकन शिजवताना मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे घरचं मसाला तिखट मी घेतलेला आहे आणि यासोबतच तुम्ही 1 छोटा चमचा बेडगी मिरची पावडर वापरला तरी चालेल, त्याने रंग खूप छान येतो। तर इथे मी घरचं मसाला तिखट वापरलेला आहे। तर वेगळा कोणताही मसाला वापरायची गरज नाही, पण तुम्ही इथे जर फक्त बेडगी मिरची पावडर वापरलात तर 1 छोटा चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला किंवा मग चिकन मसाला वापरला तरी चालेल। सगळे मसाले पुन्हा एकदा बारीक गॅसवरती 1 मिनिटभर परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये चिकन शिजवलेलं जे पाणी होतं म्हणजेच अळणी जी आहे ती आपल्याला 1 वाटी यामध्ये घालायची आहे आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर सगळा मसाला आणि घातलेलं पाणी छान एकजीव झालेलं आहे। तर आता यामध्ये शिजवलेलं जे चिकन आपण काढून ठेवलं होतं ते सगळं चिकन यामध्ये घालायचं आहे। तर आता हे चिकन या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी हलक्या हाताने हे चिकन या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे चिकन मी या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे चिकन आपण या मसाल्यांमध्ये 7 ते 8 मिनिटे अगदी बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहोत। तर यावरती झाकण लावायचा, गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेला झाकण काढून हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून हे चिकन छान असं मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून हे चिकन छान असं शिजण्यासाठी ठेवून देते। तर गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, नाहीतर मग हे चिकन खाली लागू शकतं। तर इथे 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत आणि हे चिकन मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। तर मध्ये मी 1 ते 2 वेळेला झाकण काढून हे चिकन छान मिक्स करून घेतलं होतं। तर आता हे चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे। तर अगदी शेवटी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मी छान मिक्स करून घेते आणि अगदी खमंग असा सुवास या चिकन फ्रायचा येत आहे। तर अगदी हलक्या हाताने हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये छान हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण जे काजू तळून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत। तर आता पुन्हा एकदा अगदी हलकंसं हे मी मिक्स करून घेते। तर इथे मी तळलेले काजू घातलेले आहेत, तर तुम्ही याच्याऐवजी तळलेला कांदा सुद्धा यामध्ये घालू शकताय। तर हे सगळं छान मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी चमचमीत चिकन फ्राय आपलं तयार झालेलं आहे। तर इथे अगदी चमचमीत फारच चविष्ट असं हे चिकन फ्राय आपलं अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवून तयार झालेलं आहे। तर एका डिशमध्ये हे चिकन फ्राय मी काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असं हे चिकन फ्राय तयार झालेलं आहे। दिसायला इतकं सुंदर आहे पण खायला अतिशय चविष्ट आणि चमचमीत लागतं। तर इथे मी वरून थोडेसे तळलेले काजू घातलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे चिकन फ्राय जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।